गेट तुटलं अन मुली पळाल्या. बेरोजगारीची दाहकता दाखवणारा हा व्हिडिओ नक्की पहा. त्याचं झालं असं की पोलीस भरतीसाठी पुण्यात मुलींची तोबा गर्दी दिसून आली. 531 कारागृह महिला पोलीस जागांसाठी 3000 मुलींनी गर्दी केली होती. नुकताच मगरपट्टा सिटीमधील नोकरीच्या मुलाखतीसाठी काही किलोमीटरची रांग लागल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील घटनेनंतर पुन्हा एकदा बेरोजगारीची दाहकता समोर आली आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात जो प्रकार घडला यावर पालकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडाला. गेटवर आलेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडला आणि त्यावरून मुली आतमध्ये पळत सुटल्या. यावेळी चेंगराचेंगरी आणि गर्दी झाली. अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापती झाल्या. यावेळी पालक संतप्त झाले होते. त्यांच्या डोळ्यासमोर पोलीस व्हायचं स्वप्न घेऊन आलेल्या आपल्या मुली, परंतु अशा संघर्षामुळे त्यांच्या मनामध्ये दुफळी निर्माण झाली. यावेळी स्थानिक पोलिसांशी बाचाबाची देखील झाली. खरं तर मुलींनी अनेक महिन्यांपासून या भरतीसाठी तयारी केली आहे. मैदानी चाचणीसाठी प्रचंड वेळ आणि मेहनत खर्ची केली आहे. सदरील भरती ही 2022-23 मधील पुणे कारागृह पोलीस भरती म्हणून रखडलेली आहे. एकूण 513 जागांसाठी ही रखडलेली भरती अखेर पार पडत आहे. इतर पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देखील देण्यात आली. मात्र पुणे कारागृह पोलीस भरतीचा अजूनही ठोस निर्णय होत नव्हता. परंतु आता कुठेतरी ही भरती प्रक्रिया पार पडत असताना अशा प्रकारे गालबोट लागत आहे. दरम्यान पोलिसांच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे मैदानी चाचणीमध्ये आपली मेहनत तर व्यर्थ जाणार नाही ना, अशी भावना या विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिसत आहे. समजून घ्यायला पाहिजे कोणी. अरे हे लोक गोंधळ करून राहिले, पोलीस लोकांचा गोंधळ आहे सर्व. काका नेमकं झालं काय तुम्हाला? काय झालं? काही नाही, यांनी 10-20 मुली बाहेर काढायला पाहिजे. सर्वांना 11 ते 12 वाजतापासून बसून ठेवलेल्या, रात्रभर बसलेल्या मुली यांनी स्वतः 10-20 काढायला पाहिजे. तर यांना उमेदवार सुद्धा म्हणजे मुलींना सांभाळणं कठीण जाऊन राहिलं पोलीस लोकांना. म्हणजे मुली मुली कंपाऊंडवर खुदून जाण्याने पळून राहिल्या, काही जखमी होऊन राहिल्या. याच्यावर यांची निगराणीच नाही. आणि वरून पालकांना मोडून पलीकडे लोक गेले का? मुली हो यांचा सांभाळच नाही पोलीस लोकांचा. काही यांचं नियोजन काही नाही, पालकांना दोषी ठरवितो बघ. आणि पालक सर्व बाहेर रोडला, पालकांचा दोष कोणताच नाही. मग कमीत कमी उमेदवाराला सांभाळायचं काम त्यांचं आहे. काही मुलींना दुखापत झाली का त्या गेटवर? बऱ्याचशा मुलींना दुखापत झाली आहे, बऱ्याचशा मुली पडल्या आहे. त्याच्यावर नियोजन कोण करणार? तुमचं काय म्हणणं आहे? कशामुळे झालं हे? पोलीस लोकांमुळे झालंय. का कशामुळे? त्यांच्या पोलीस लोकांचं नियोजन कोणत्याच प्रकारचं नाही. 15 ते 20 मुलींचा ग्रुप राहतो. 15 ते 20 मुलींचा ग्रुप त्यांनी उठवायला पाहिजे, आवाज द्यायला पाहिजे. परिपूर्ण डॉक्युमेंट जमा करून डॉक्युमेंट्स नुसार त्यांना मुलींना बाहेर काढायला पाहिजे. तर यांनी काय नाही, 10-20 उठता काही मुली ओरडल्या असेल का आम्ही पहिले आलोय बा, त्याच्यामुळे तो गोंधळ झालाय. महत्वाची गोष्ट काय झाली, यात बाकीचं काय असो, त्यांनी काय केलेलं आहे, जे रात्रीपासून पोलीस मुली आल्या, लोकांचं कोणतंच नियोजन नाही. जे रात्रीपासून मुली आल्या ना, त्या मुली साईडला बसवल्या आणि पाठीमागून जे आले त्या लेट मुली त्या गेटच्या समोर बसवल्या. सर्व आणि उठवताना काय केलं, सुरुवातीला जे आलेल्या होत्या त्यांना तसंच बसवलं आणि चालू करताना आत घेताना त्यांनी लेट आलेल्या मुलीपासून सुरुवात केली. लेट आलेल्या मुलीपासून सुरुवात केल्यामुळं पाठीमागल्या मुली रात्री जे आलेल्या होत्या वेटिंगला बसलेल्या अशा नंबरला, त्या मुली गोंधळ करू लागल्या. आणि गोंधळ करता करता मग यांनी ते थांबवायला पाहिजे होतं. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट अशी केली की ते लेटच्याच मुली आत पाठवत सुटले आणि ती पाठीमागल्या मुली गोंधळ करत पुढे आल्या. असं एकामेकाच्या मुळे सगळ्याची मानसिकता अशी झाली की आपण सगळीच जाऊया, म्हणून ती बॅरिकेड मोडून आत सगळे गेलेले आहेत. आणि गोंधळ व्हायला कारण फक्त एकच आहे, त्यांनी लेट मुली सुरुवातीला घेतलेल्या. ओके. काका ही भरती नेमकं कसली आहे आणि नेमकं भरती कसली आहे? कारागृहाची. कारागृहाची. ओके. त्यांचा रिपोर्टिंग टाइम काय होता मुलींचा? 5 वाजताचा. त्यांनी 11 वाजतापासून मुली आतमध्ये घेतल्या. आतमध्ये घ्यायलाच नको. मग यांचं जर नियोजन आहे नाही तर मुली आतमध्ये घ्यायलाच नको. मग आतमध्ये घेतलेल्या मुलींवर नियोजन करणं यांचं काम आहे का? कोणत्या मुली पहिले आल्या, कोणत्या मुली लेट आल्या, त्या प्रकारे मुलींना काढणे, लेटवाल्या मुलींना नंतर काढणे, हे यांचं नियोजन नाही. आणि पवार साहेबांचं निवड चुकलेलं आहे. पवार साहेब म्हणजे कोण आहेत? ते नियोजक आहे.
पवार साहेब नियोजक आहे. तुमचं एकंदर म्हणणं की पोलिसांच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे हे सगळं घडलं. अपुरी व्यवस्था, पोलिसांची अपुरी व्यवस्था असल्यामुळे सर्व गोंधळ झाला आणि बऱ्याचशा मुली पडल्या, घावेल झाल्या. मी बघितलं तिथे आता हो, मी वगैरे खाली बघितलं. पडलेत.